घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी। 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। या वॉर्ड नंबर 14 चे कुठले विषय पहिले आम्ही हाताळावेत याचा थोडा अंदाज आम्हालाही येईल, म्हणून त्या बाबतीमध्ये आपण इथले कुठले मतदार आहात याच्या बाबतीमध्ये आपण थोडा आमच्याशी संवाद साधावा अशी विनंती या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्याला करणार आहे। आणि गोष्टी कायम संपर्कात असतात, त्यामुळे वेगळं आणि काय सांगायचं, कधी काय सांगितलं तरी 14 नंबर आणि 15 नंबर एकत्र येतो। हा पलीकडचा वॉर्ड 15 नंबर आहे, म्हणजे हा एकच फक्त रस्त्यामुळे त्यांनी 2 भाग केले। हा पलीकडचा वॉर्ड 15 आहे, हा 14 आहे। पण समस्या 15 ते 14च्या काय असतील त्या कॉमनच आहेत जवळपास। राज्यात सत्ता भाजपाची आहे। सिंधुदुर्गचा पालकमंत्री तुमच्या हक्काचा आमदार आहे। आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा कोदे यांना संधी द्या। प्रभाग 14 मध्ये यावेळी बदल घडवा। आमचा नगरसेवक नसतानाही प्रभाग 14 मधील रस्त्याचा प्रश्न सोडवला, स्मशानभूमी दुरुस्ती केली, गणपती सानाचेही काम केले। रात्री बेरात्री तुमच्या अडीअडचणींना धावणारा आमच्या विचारांचा नगरसेवक अण्णा कोदेच्या रूपात निवडून द्या, विकासाला साथ द्या असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले। कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग 14चे भाजपाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांच्या प्रचारासाठी मंत्री राणे यांनी स्थानिक मतदार नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, संदीप सावंत, बंडू गंगण आदी उपस्थित होते। संवाद झाला तर आपण आम्हाला थोडी माहिती दिली तर उद्या 3 तारखेला निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही कुठले विषयांना पहिला हाताळावं, कुठले विषय आपल्या सगळ्यांची काय मागणी आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडा आपण आम्हाला अंदाज दिला, आमच्याशी बोलला, संवाद साधला तर आम्हालाही कळेल की बाबा सत्ता आपल्या आशीर्वादाने आल्यानंतर या वॉर्ड नंबर 14 चे कुठले विषय पहिले आम्ही हाताळावेत याचा थोडा अंदाज आम्हालाही येईल, म्हणून त्या बाबतीमध्ये आपण इथले कुठले मतदार आहात याच्या बाबतीमध्ये आपण थोडा आमच्याशी संवाद साधावा अशी विनंती या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्याला करणार आहे। म्हणजे आम्हाला मतदानाची पण अडचण येणार नाही, गोष्टी कायम संपर्कात असतात, त्यामुळे वेगळं आणि काय सांगायचं, कधी काय सांगितलं तरी 14 नंबर आणि 15 नंबर एकत्र येतो। हा पलीकडचा वॉर्ड 15 नंबर आहे, म्हणजे हा एकच फक्त रस्त्यामुळे त्यांनी 2 भाग केले। हा पलीकडचा वॉर्ड 15 आहे, हा 14 आहे। पण समस्या 15 ते 14च्या काय असतील त्या कॉमनच आहेत जवळपास। 14 आणि 15 एकत्रच आहेत। हाच वॉर्ड 15 पण येतो, पलीकडे रस्त्याच्या पलीकडे 15 आहे, कॉमन बाउंड्री आहे। हा बाउंड्री आहे केला अन्य वेळी मतदानाबाबतीमध्ये विचार करणं आणि आमदार पालकमंत्री असल्यामुळे मॅक्झिमम आपली कामं होतील, निधी कुठलेही थांबणार नाही, कारण निधी देणाऱ्यापैकी तुमचा आमदार आहे। म्हणजे कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदाराला काही निधी द्यायची असेल तर त्याला मीच लागणार, कारण अंतिम सही ही पालकमंत्र्याचीच असते। आणि मग आज कणकवलीच्या तरी शहराच्या मतदारांनी आपला 5 वर्ष आपलं मॅक्झिमम कामं, तर ही विचार करा, मी पालकमंत्री, समीर नगरसेवक, अण्णा कोदे हा आपला नगराध्यक्ष आणि अण्णा कोदे आमचे नगरसेवक, ह्याच्यापेक्षा सुवर्ण त्रिकोणच असू नाही शकत ना। काम करायला फार सोपं पडेल मला, पण या बाबतीमध्ये आपण तर आहात, आपणही अन्य वॉर्डच्या लोकांशी चर्चा करत असताना आपण जेव्हा एकत्र याल, आता पूर्ण 1 आठवडा आहे, अजून एक रविवार येणार आहे, आपण वॉर्ड म्हणून सगळे एकत्र बसलात आणि हा विचार जरा माझा त्यांच्यामध्ये मांडा की आता आपल्याकडे आपला आमदार पालकमंत्री, आपण आपला स्वार्थ बघू, त्याच्यावर उठणारे बसणारे फिरणारे अगर एक चांगला त्यांचा घरचा सदस्य अगर नगरसेवक म्हणून आहे, समीरचं काम तर आम्हाला सांगायलाच नको, म्हणजे एवढं चांगलं काम त्यांनी या पुढच्या पहिल्या 5 वर्षाच्या अगोदर केलेलं आहे। मला फिरतानाच अनुभव फार वेगळे चांगले येत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं हे 5 वर्ष आपल्या कणकवली शहरासाठी जर सुवर्ण काळ असेल तर आपण मॅक्झिमम मतदार म्हणून त्याचा फायदा घेतलाच पाहिजे असं माझा आग्रह आहे। त्यामध्ये एक चांगला नगरसेवकाचा पण चेहरा आपल्याला दिलेला आहे। काही बाबतीमध्ये आपण जसं समीरच्याबद्दल आपल्याला एक चांगले अनुभव आलेले आहेत, तेवढेच चांगले अनुभव आमच्या अण्णा कोदेजींबद्दल येतील एवढा विश्वास। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल।
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.